आज आपण म्हणूया तांदळाचे लाडू. त्यासाठी आपल्याला पाहिजे हे तांदूळ आणि हा गुळ आहे, नाही जोकिंग. हे तांदूळ मी 2 पेले घेणार आहे आणि गूळ मी अंदाजपंचे जसं बघते मी मला कसं पाहिजे तसं घेणार आहे. आणि त्याच्यासाठी अजून आपल्याला ओलं खोबरं पण लागणार आहे तांदळाच्या लाडूसाठी. ओके. ॲक्च्युली ही रेसिपी माझ्या आत्याची आहे. आत्या आम्हाला मे महिन्यामध्ये असे लाडू बनवून पाठवून द्यायची. आणि आता मी हे काय करणार आहे, हे धुणार आहे तांदूळ आणि नंतर मी भाजून ते मिक्सरला लावणार. मिक्सरला लावून मग ते लाडू वळणार आहे. बघू, प्रोसेस करूया आपण, नाहीतर मग मी डायरेक्ट लाडू कसे बनवले तेच दाखवेन. ओके. हे तांदूळ थोडं ड्राय होऊ दिले, म्हणजे पाणी निपळू दिलं. आता याला फ्राय करूया. फ्राय करायचं म्हणजे त्यामुळे क्रिस्पी होईल, मे बी हेच लॉजिक असेल, बाकी काय मला माहीत नाही. ठीक आहे, फ्राय करूया. सो हे तांदूळ आता मी फ्राय करून घेते. ओके. ॲक्च्युली जेवण बनवताना जो आवाज येतो ना भांड्यांचा वगैरे, काही जणांना इरिटेट वाटतं, पण जस्ट फील द म्युझिक. ॲक्च्युली हे लाडू जे आहेत ना, ते माझी आत्या बनवायची, कारण हे माझ्या दादाला, भाईला खूप आवडतं आणि पप्पांना पण खूप आवडायचे. आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला मिश्रण मी सांगितलं आहे टाकायचे, ते ॲक्च्युली आत्या एकदम प्रमाणित टाकायची, पण मी असं अंदाजपंचच टाकणार आहे. होतात चांगले माझ्याकडून. आता फ्राय होत आहेत ते, अजून फ्राय करायचं आहे मला. तांदूळ मस्त असे दिसतात, छान. वाव. ॲक्च्युली मला राईस आवडतो आणि हे तर राईसचे लाडू. ठीक आहे, फ्राय करूया. आता थोडे गोल्डन झाले ते, आणि भाजल्यामुळे हे पण होत असेल की ते टिकत असेल, पण माहिती आहे का, ते टिकेपर्यंत राहतच नाही, संपून जातं. तर मग आता भाजलेत व्यवस्थित बऱ्यापैकी. थोडंसं अजून बघते मी, ट्राय करते. आता मग ते मिक्सरला लावणार आणि मग वळायला घेणार. बस. डर के आगे जीत झाली आहे आणि सुखरूपपणे हे झाकण उघडलं आहे. आणि आज जे तांदूळ आहेत ते मस्त दिसतात आणि सुगंध पण मस्त आला. वाव. थोडे अजून बारीक करायला लागते, कारण नंतर मग लाडू जेव्हा आपण खातो ना, तेव्हा ते म्हणजे असे खूप चावत बसायला लागतं. म्हणजे थोडंसं अजून बारीक झालं तर चांगलं वाटेल खाताना, नाही तर मग घास लागत राहतो. अशा पद्धतीने तांदूळ, गूळ आणि खोबरं यांचं, आणि तुम्हाला हवं तर वेलची पण टाकू शकता त्याच्यामध्ये, वेलची पावडर, असं मिश्रण मी बनवलं आहे. त्याच्यामध्ये मी खोबरं म्हणजे मला जेवढं हवं आहे तेवढंच घेतलं आहे. आणि गूळ जो आहे तो ॲक्च्युली ते लाडू वळता आले पाहिजे तेवढं टाकू शकतो आपण, टाकायचं. तर त्याच्यामध्ये मी जेवढा गूळ आणलेला त्याच्यातला म्हणजे बऱ्यापैकी टाकले. हो. आता हे जे तांदूळ मी मिक्सरला लावले होते ते, आणि गूळ आणि खोबरं, यात पाहिजे तर तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता, त्याने वेगळा सुवास येतो आणि टेस्ट पण थोडीशी वेगळी होते. आता हे मी वळणार आहे. वळल्याच्या नंतर त्याचा एक वेगळा लूक येतो. आता जरा हे व्हाईटच दिसतं ना, तांदळाचं ते पीठ आहे ते मिक्स केल्याच्यानंतर जरा थोडासा कलर चेंज होतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे गूळ जो आहे तो मी हातानेच फोडण्याचा प्रयत्न केला आहे, आणि जे नाही झालं ते मी किसणीने किसलं आहे. आणि हे
लाडू रेडी आहेत. असे 16 लाडू झाले, 2 पेला तांदळाचे. खायचा. लेट्स सर्व and eat and enjoy the laddu.